थांबा, स्वामींना काही सांगायचंय. गर्दीत चालणं सोपं असतं, पण इतिहास तेच घडवतात जे एकटं चालायचं धाडस करतात. स्वतःची वाट. रस्ता एकट्याने शोधला की बरंच काही शिकायला मिळतं. कारण त्या प्रवासात कोणी हात धरून नेत नाही. पडल्यावर स्वतःच उठावं लागतं, चुकल्यावर स्वतःच सुधारावं लागतं. सुरुवातीला भीती वाटते, मी एकटाच कसा जाईन, चुकलो तर लोक काय म्हणतील. पण जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल टाकता तेव्हा लक्षात येतं आपल्यातच एक शक्ती आहे जी इतरांनी दाखवलेल्या वाटेवर कधी दिसली नव्हती. इतरांनी दाखवलेली वाट सोपी असते, पण त्या वाटेवर चालताना आपण त्यांच्या उपकारांच्या सावलीत जगतो. नंतर तीच सावली शब्दांत बदलते, आमच्यामुळे तू इथवर आलास. पण स्वतः शोधलेली वाट, ती काटेरी असू शकते, एकाकी असू शकते, पण ती स्वाभिमानाची असते. त्या वाटेवर मिळालेलं यश कोणाचं देणं नसतं, ते फक्त तुमच्या जिद्दीचं आणि धैर्याचं फळ असतं. म्हणून कधीकधी एकटं चालायला घाबरू नका, कारण स्वतःची वाट तयार करणारे लोक फक्त मंजिल गाठत नाहीत, ते इतरांसाठी नवीन रस्ते निर्माण करतात. आणि त्या रस्त्यावर उपकारांची भाषा नसते, फक्त आत्मविश्वासाची ओळख असते. श्री स्वामी समर्थ.